ऍक्च्युली ह्याला खूप साऱ्या कलीज दिलेल्या आहेत. ठीक आहे, जर बघाल तर ह्याला ऑलमोस्ट 6-6.5 मीटरचा हा घेरा आहे. आपल्या स्टुडिओमध्ये जेवढे पण आउटफिट्स बनतात आपण बाय डिफॉल्ट आपल्या ह्याला पॉकेट्स असतातच. तर ह्याच्यामध्ये जे आहे कुर्ता इथे आम्ही प्लॅकेट दिलेला आहे आणि कुर्त्याची जी लेंथ आहे 43 आहे. ह्याच्यामध्ये जर बघाल तर ह्याच्यामध्ये फ्रंट मध्ये आपण बटन्स दिलेले आहेत आणि इथे प्रिन्सेस कट दिलेला आहे. मस्त वाटतंय पण हे दिस इज व्हेरी नाईस आणि मेन फॅब्रिक खूप सुंदर आहे याचं. साडीमध्ये जो पल्लू होता, जो पल्लू मी पूर्ण युटिलाइज या वेस्टकोट मध्ये केलेला आहे, जॅकेट मध्ये. वा, आणि मंडळी प्रत्येक आउटफिट मध्ये छान कॉटनचा अस्तर आहे, त्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर आहे. आता जम्पसूटची आयडिया लोकांना एवढी आवडली, ऑलमोस्ट आमच्याकडे जम्पसूट पण खूप सारे क्लायंट्स बनवून घेतात. सो ही एक अशी साडी रेग्युलर यूज साठी पण शिवून घेऊ शकता आणि तिच्याकडे अजून पण ऑप्शन आहेत. ओ नाईस. सो हे बघा, इकतचं फॅब्रिक जे उरलंय त्याच्यापासून असे पाउचेस आहे, हे हेअरबँड्स आहेत, स्क्रंचीज आहे त्याच्यामध्ये. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर तुमची साडी यांना द्यायची आणि त्या साडीपासून ते सुंदर असे ड्रेसेस तुम्हाला बनवून देणार आहेत. खास गणेशोत्सवासाठी तुमचीच साडी द्यायची आणि त्यापासून रेडी टू वेअर साडी तुम्हाला मिळणार आहे बनवून, तीही 1500 रुपयात. हेवी साडी असू देत किंवा तर रेग्युलर यूजची साडी असू देत, 1500 रुपयात तुम्हाला रेडी टू वेअर साडी करून मिळू शकते ह्यांच्याकडे. इकतचे कुर्तीज आहेत, कॉड सेट्स आहेत आणि टॉप बॉटम सेट्स आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे दुपट्टा सेट्सही मिळू शकतात 1500-1600 रुपयात. कुर्ती साधारण 1000 रुपयांपासून वगैरे आहेत. सगळी डिटेल्ड माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणारच आहे प्राइस रेंजची. तर सांगते, आता मी आलेली आहे खरेदीला नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईत कुठे तर सीवूड्स या एरियामध्ये. सीवूड्समध्ये आल्यानंतर सेक्टर 40 मध्ये तुम्हाला यायचं आहे. न्यूरोजन हॉस्पिटल आहे इथे. न्यूरोजन ब्रेन आणि स्पाइन इन्स्टिट्यूट नावाचं एक इथे तुम्हाला मोठं अशी बिल्डिंग दिसणार आहे. न्यूरोजन हॉस्पिटल म्हणून खूप फेमस लँडमार्क आहे, त्याच्या अगदी अपोजिट साईडला आहे. इथे या बिल्डिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे युवा स्टुडिओज बाय कांचन. तिच्याकडे आज आपण जाणार आहोत आणि तिच्याकडे काय काय अजून वेगळं मिळतंय ते मी तुम्हाला दाखवणार आहे. एक कमाल गोष्ट म्हणजे झिरो वेस्टेज ब्रँड म्हणून हे खूप जास्त फेमस आहे. म्हणजे ह्यांच्याकडे जे काही बनतं त्याच्यापासून जे उरलेलं काही प्रोडक्ट आहे, से फॉर एक्झाम्पल काही त्यांच्याकडे उरलेले जे काही फॅब्रिक असतात त्याच्यापासून पण त्यांच्याकडे प्रोडक्ट्स मिळतात. काय बनवतायत त्यापासून तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. चलो लेट्स गो. तर मंडळी, आपण आलेलो आहोत युवा स्टुडिओ बाय कांचन हिला भेटायला आणि कांचन आहे आपल्यासोबत. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुझं. नमस्कार ऐश्वर्या, आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तुझंही खूप खूप स्वागत आहे इथे. थँक्यू सो मच. तुझ्याकडे स्टोअरमध्ये सगळं काही मला खूप युनिक दिसतंय. सो मला काय काय आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते सांगशीलच, पण नवी मुंबई सारख्या एरियामध्ये असा ब्रँड उभा करणं ऑब्व्हियसली एक टास्क असेल, पण विचार कसा केलास की आपण एक ब्रँड सुरू करायला हवा म्हणून? जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं त्याच्यानंतर आय हॅव डन फॅशन अँड टेक्सटाईल डिझायनिंग फ्रॉम रचना संसद कॉलेज, इट्स देअर इन दादर, प्रभादेवी. आणि जेव्हा कॉलेज कम्प्लीट झालं तर माझी जर्नी जी चालू झाली जॉबची. जॉब मी ऑलमोस्ट 15 इयर्स मी जॉब केलेला आहे MNC कंपनीमध्ये. आणि देन लेटर आय थॉट की ह्याच्या जॉबमध्ये थोडे लिमिटेशन्स आहेत, थोडं अजून जास्त एक्सप्लोर केलं पाहिजे वगैरे. सो आय डिस्कस विथ माय फॅमिली, माझे आई वडील, माझा नवरा, आणि इवन सासू सासरे, इवन सगळे मला खूप सपोर्ट करून त्यांनी सांगितलं की नाही, तू डेफिनेटली तुझा बिझनेस ह्याच्यामध्ये करू शकते. आणि सिन्स मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या बॅकग्राऊंडमध्ये, क्लोथिंगमध्ये. येस, क्लोथिंगमध्ये. सो मला असं वाटलं की का नाही आपण क्लोथिंगमध्येच काहीतरी बिझनेस करावा. सो आय डिस्कस विथ माय फॅमिली. फॅमिलीचा पण खूप सपोर्ट आहे, आईवडिलांचा, इवन सासू सासरे, माझा हजबंड, सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे. आणि त्याच्यामुळेच तर मी आता ही जर्नी चालू केली. ऑलमोस्ट मी 5 इयर्स आता कम्प्लीट केलेले आहेत. आणि ऑब्व्हियसली फॅमिलीचा सपोर्ट नसेल तर कधीच शक्यच नाहीये मी इथपर्यंत पोहोचेल. सो त्या हिशोबाने माझी जर्नी चालू झाली. इवन आताही कुठे काही माझे काही प्रॉब्लेम असेल, इवन एखादी स्टाईल चालत नसेल, मग माझे फॅमिलीवाले मला सांगतात, फॅमिली सांगते की माझे इवन भाऊ बहीण ते पण सांगत नाही तू ही स्टाईल थोडी अशी चेंज कर, मे बी हे थोडं लोकांना जास्त ट्रेंड काय आहे, प्लीज तू ह्याच्यामध्ये असे चेंज कर, तुझं फॅब्रिक असं असलं पाहिजे. सगळे मला खूप प्रचंड सपोर्ट करतात ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळेच मी अजूनही हा बिझनेस करते आणि बघूया आता पुढे अजून काय काय मी एक्सप्लोर करेल याच्यामध्ये. आता तर जस्ट सुरुवात झालेली आहे 5 इयर्स
ड्रेसेसचे आणि नक्कीच फॅमिलीचा सपोर्ट हा पुढेही राहणार आहे आणि अशीच मी ब्रँड पुढे अजून वाढवशील हे फॉर शुअर. हो नक्कीच, होपफुली मी अजून त्याच्यामध्ये ग्रोथ करेल. ग्रेट. सो आज मला काय काय बघायला मिळणार आहे तुझ्याकडे? आपण स्टार्ट केलेलं आहे की ब्रँड जेव्हा मी चालू केली तेव्हा मला असं पाहिजे होतं की आपली ब्रँड सस्टेनेबल असली पाहिजे आणि आपलं फॅब्रिक ब्रीथेबल असलं पाहिजे, ते लोकांना आवडलं पाहिजे, जे प्रत्येक सीझन मध्ये लोकांनी ते वापरलं पाहिजे, आपले आउटफिट्स वेअर केले पाहिजे. सो वी स्टार्टेड विथ प्युअर हँडलूम इकत मध्ये आम्ही चालू केलं. देन लेटर आमचे जे म्हणजे आमचे आउटफिट्स जेव्हा सेल व्हायला लागले त्याच्यानंतर लोकांना त्याची फिनिशिंग कळायला लागली की फिनिशिंग खूप चांगली आहे, फॅब्रिक खूप चांगलं आहे. देन फ्यू पीपल सेड की नाही तुम्ही थोडं प्रिंट्स मध्ये पण स्टार्ट करा. सो वी स्टार्टेड विथ जयपुरी प्रिंट्स ऑल्सो. त्याच्यामध्ये पण आपण कुर्तीज बनवतो, कॉर्सेट्स बनवतो. त्याच्यानंतर मग थोडं थोडं करून लोकांना कळायला लागलं की अरे यांची फिटिंगची क्वालिटी पण खूप चांगली आहे, फिटिंग खूप बेस्ट आहे. काही लोक मग त्यांच्या साड्यांमधून मला म्हणजे ड्रेस बनवण्याचे सजेशन्स पण आले आणि वी हॅव स्टार्टेड विथ दॅट जर्नी ऑल्सो. तर आपण ऑफलाईन जे आहे ते आपण ओल्ड साडीज पासून आपण ड्रेसेस पण क्लायंट्सला बनवून देतो. सो आपली जी ऑनलाईन जी ब्रँड आहे दॅट वी आर डुईंग प्युअर हँडलूम इकत जयपुरी प्रिंट्स आणि ऑफलाईन मध्ये तर आपण ब्लाउजेस स्टिच करतो, आपण कस्टमाइज ड्रेसेस बनवतो, ब्लेझर्स बनवतो, ओल्ड साडीचे ड्रेसेस बनवतो. आतापर्यंत मला सांगायला आवडेल की आतापर्यंत ह्या जर्नीमध्ये आम्ही ऑलमोस्ट 40 to 45 ड्रेसेस ओल्ड साडीजचे आपण बनवलेले आहेत. काही क्लायंट्सला असं असतं की साडी नुसती अशीच पडून आहे आणि साडी अशा आहेत की काही खराबही होत नाहीत आणि काही बायकांना असतं की म्हणजे काही विमेन्स अशा आहेत की त्यांना असं आहे की नाही ही साडी आता आपण या लग्नात वेअर केली आहे, आता मी नेक्स्ट वेडिंग मध्ये मी काही वेअर करू शकणार नाही, तर साडी अशीच पडून राहते. सो दे थॉट की लाईक आपण काहीतरी वेगळं बनवूया. असे पण भरपूर आपल्याकडे ऑर्डर्स येतात की आपण ओल्ड साडीचे ड्रेसेस बनवतो, इव्हन ट्रेडिशनल ॲज वेल एज वेस्टर्न आउटफिट आपण बनवतो नक्की त्याच्याकडनं. सो आता हे सगळं आपण व्हिडिओ मध्ये पाहूयात. आय एम सुपर एक्साइटेड. तर कांचन मला तुझ्याकडचं इकतचं पहिलं कलेक्शन पाहायचंय, त्याच्यापासून तुझी सुरुवात झालेली आहे. सो मला त्यातलं कलेक्शन दाखवशील? आता मी सुरुवात जी करते, जे आमचे हे स्ट्रेट फिट ड्रेस आहेत. स्ट्रेट फिट? या, दिस इज आर स्ट्रेट फिट जे प्युअर हँडलूम इकत मध्ये आहे. आणि मला सांगायला आवडेल हे प्युअर हँडलूम इकतची स्पेशालिटी काय आहे, तर हे ऍक्च्युली फॅब्रिक जे असतं ह्याच्यामध्ये धागे डाय होतात. पहिले आपण धागे डाय करतो आणि लूम वरती आपण ते हाताने बनवतो. दॅट इज कॉल्ड इट इज कॉल्ड हँडलूम इकत. तर त्याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन्स वगैरे येतात. आपल्याकडे फॅब्रिक्स अवेलेबल असतात. काही लोकांना समजा ही डिझाईन आवडली नाहीये, काहींना हा कलर नको आहे, वेगळा कलर पाहिजे, तर आपण सेम स्टाईल त्या दुसऱ्या फॅब्रिक मध्ये आपण बनवून देतो. आपल्याकडे फॅब्रिकचं कलेक्शन पाहणं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही फॅब्रिक तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि आपण ती डिझाईन त्यांना ते बनवून देतो. मस्त. इन दॅट केस ऑल्सो काहींना दिस इज लाईक हे एल्बो पर्यंतचं स्लीव्स आहेत. दिस इज अराउंड 10 इंच 11 इंच आहे. काहींना शॉर्ट स्लीव नको, काहींना स्लीवलेस पाहिजे, काहींना 3/4 पाहिजे, काहींना फुल स्लीव्स पाहिजेत. मग आपण त्या प्रकारे आपण चेंजेस करून देतो. सो दिस इज आर स्ट्रेट फिट ड्रेस. हा पण आमचा बेस्ट सेलर आहे. त्याच्यात भरपूर डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल पण आहेत. आता सध्याला आपल्याकडे टाइम एवढं नाहीये, आपण लिमिटेड कलर्स मी दाखवते. आणि हे आपल्याकडे कॉर्सेट्स आहेत. त्याच्यामध्ये दिस इज ऑल्सो आर बेस्ट सेलर. मी तुम्हाला ह्याच्यामध्ये गॅदर्स दिलेले आहेत आणि ही आमची 5 वर्ष झाले. ही स्टाईल पण आमची बेस्ट सेलर आहे. अजूनही आम्हाला या स्टाईलमध्ये ऑर्डर्स येतात. इनफॅक्ट आम्ही प्रत्येक महिन्याला हे फॅब्रिक रिस्टॉक करतो. वाव. दिस इज बॉटल ग्रीन कलर. फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे, व्हेरी नाईस. आणि महत्त्वाचं म्हणजे स्टिचिंग वगैरे पण खूप कमाल. ही जी पाइपिंग करण्यात आली आहे ना, ही बघा, ही सगळं हे त्यांचं इन हाऊस प्रोडक्शन आहे, राईट? येस येस. सो हे सगळं त्यांच्या इथे बनतं. त्यामुळे तुम्हाला समजा फॅब्रिक नाही आवडलाय, दुसरा रंग हवाय, तर इथे फॅब्रिक जे मगाशी आपण पाहिले, सो ह्याच्यामध्ये तुम्ही काही वेगळे फॅब्रिक घेऊन किंवा मिक्स अँड मॅचचे पण तुम्ही कॉर्ड सेट्स वगैरे जे असतात ते बनवून घेऊ शकता. आणि ही अशी पॅन्ट ह्याच्या बरोबरची पॅन्ट आहे आणि ह्या पॅन्टला 2 पॉकेट्स दिलेले आहेत. ह्याला इलास्टिक आहे, त्यामुळे जरी आपलं उद्या म्हणजे इन फ्युचर आपलं +1 मायनस वगैरे काही झालं, सो आपल्याला ते काही डिफिकल्ट होत नाही. बिकॉज फिटिंगसाठी काही इश्यू होत नाही. जरी आपलं +1 झालं किंवा मायनस झालं तरी पण. दिस इज प्रिटी. आणि हे किती लॉंग आहे हे बघूयात. एक सी किती सुंदर दिसतंय हे. देन इन दिस केस आता हे जे लेंथ अगर तुम्ही
जर तू लावलीस तर ती इथपर्यंत आलेली आहे. बरोबर. जर तुला वाटतं की तुझ्या हाईट नुसार आपल्याला त्याच्यात काहीतरी चेंजेस केले पाहिजेत, थोडंसं लॉंग हवंय किंवा थोडं लॉंग पाहिजे किंवा शॉर्ट पाहिजे, ते कस्टमायझेशन पण आपण करून देतो. आपण कस्टमायझेशनचे काही चार्ज करत नाही. ते फ्री मध्ये आपण करून देतो काही चेंजेस. ह्या पॅन्टला 2 पॉकेट्स आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये जेवढे पण आउटफिट्स बनतात आपण बाय डिफॉल्ट आपल्या ह्याला पॉकेट्स असतातच. याची किंमत काय जाते? ह्याची आपली किंमत आहे 1400 रुपये. 1400 रुपये. सो साधारण कॉर्ड सेट्सची ह्याच किमतीत जातात की कसं काय? हो, ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की आता हे टॉप मध्ये येतात, काही आपल्याकडे कुर्ता कॉर्ड सेट्स आहेत, ते पण मी दाखवते तुला. येस. जसं आता हे कुर्ता कॉर्ड सेट्स आहेत, हे लॉंग मध्ये. तर ह्याच्यामध्ये जे आहे कुर्ता, इथे आम्ही प्लॅकेट दिलेला आहे आणि कुर्त्याची जी लेंथ आहे 43 आहे. ओके. सो त्या हिशोबाने प्राइस वेगवेगळे असतात. जसं आता हे टॉप कॉर्ड्स आहे, हे 1400 ला आहेत. हे कुर्ता आहे, सो हे 1800 रुपयाला आहे. 1800 ला. सो अगेन अ व्हेरी ब्युटिफुल कलर आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसणारे घातल्यानंतर. आणि फॅब्रिकच इतकं कमाल आहे की 12ही महिने यूज केलं जाऊ शकतं. आणि सेम त्याच फॅब्रिकची इथे बॉटम अवेलेबल आहे ह्याच्या आतमध्ये. मस्त. ह्याची काय किंमत म्हणालीस? 1800 रुपये. 1800 रुपये. सो ह्याच्यामध्ये साइजेस कसे असतात आपल्याकडे? साइजेस आपल्याकडे जे बनतात ते आहे एक्स्ट्रा स्मॉल पासून 6XL पर्यंत आपण साइजेस ठेवतो. आणि आपण त्या 6XL पर्यंत साइजेसला कस्टमायझेशन पण करून देतो. कसलं भारी आहे. ग्रेट. आता मी तुला हे दाखवते. जसं ह्याच्यामध्ये बॉटल ग्रीन आहेत. अजून ह्याच्यामध्ये जे 2 कलर आहेत ते पण आमचे बेस्ट सेलर आहेत. दिस इज ब्लॅक कलर. जे मगाशी आपण बॉटल ग्रीन मधलं बघितलं त्यातला हा ब्लॅक. त्याच्यामध्ये पण मल्टी कलरचे डिझाईन आहेत. राईट. आणि दिस इज मरून. मरून. वाव. सुंदर. आणि हे सगळं हँडलूम फॅब्रिक असल्यामुळे त्याचा फील खूप छान आहे आणि मेन सॉफ्ट आहे. 12ही महिने यूज केलं जाऊ शकतं असं फॅब्रिक आहे हे. आणि आपली फिनिशिंग पण बघाल तर ह्याच्यामध्ये पण आपण जे ओव्हरलॉकचं थ्रेड वगैरे यूज करतो ते सेम फॅब्रिक्स असतात. दिस इज DTM. ओ येस. मस्त. आपण कुठल्याही प्रकारचा कॉन्ट्रास्ट थ्रेड यूज करत नाही. सिन्स दिस इज मरून, तर आपण मरून कलरच यूज करणार. ओके. आता ह्याच्यामध्ये मी तुला दाखवते जे प्लॅकेट मध्ये आमचे दुसरे बेस्ट सेलर्स आहेत. येस. सो मगाशी रेड मध्ये बघितलं. सो रेड मध्ये जो बघितला आपण त्यातला हा पेस्टल ग्रीन एक आहे. अगेन हे रेग्युलर यूज साठी एक गुड टू गो ऑप्शन. आणि त्यात एक दिस इज बेबी पिंक कलर. खूप मस्त कलर आहे हे पण. मस्त म्हणजे कलर्सच इतके सुंदर आहेत. हे तुम्ही इवन तुम्ही कुठे बाहेर जात असाल तेव्हा पण यूज करू शकता, वेअर करू शकता. आणि इवन ऑफिस मध्ये पण हे तुम्ही वेअर करू शकता. खरंच चांगले. खूप सुंदर. दिस इज लाईक कॅज्युअल ऑल्सो अँड फॉर्मल वेअर. राईट. ह्याच्यावरती ऑक्सिडाइज दागिने घातले ना तर तो एक थोडा पार्टी लुक पण तुमचा होऊ शकतो. किंवा गणेशोत्सवात, रक्षाबंधन मध्ये पण गिफ्टिंग. रक्षाबंधनला गिफ्टिंग ऑप्शन तर आहेच, पण गणेशोत्सवात दुसऱ्यांकडे जात आहे तेव्हा सुद्धा घालून जायला छान आहे. दिस इज आर मरून कलर अगेन. वा. सो प्रत्येक फॅब्रिक वरती तुम्ही बघाल तर जी डिझाईन केली गेली आहे एकची ती तुम्हाला वेगवेगळ्या रंगांची दिसणार आहे. सो कलर व्हेरिएशन्स बरेच आहेत ह्याच्यामध्ये. अगेन एक सुंदर रंग आहे हा. बघा किती क्लास दिसतोय. ब्लॅक आणि ब्राऊन असं मिक्स आहे त्याच्यामध्ये. आणि एक ग्रे त्याच्यावरती पण. किती मस्त वाटतंय हे. सो ह्याची किंमत काय आहे? ह्याची 1800 आहे. 1800. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, आता हे फॅब्रिक्स आता आलेले आहेत आणि नंतर कधी कधी हे प्राइसेस थोडे कमी पण होऊ शकतात, जास्त पण होऊ शकतात. का? कारण की त्यावेळेला जे फॅब्रिकचा रेट असेल, त्या यानचा रेट असेल, यान म्हणजे त्या धाग्यांचा जो रेट असेल त्यावेळेला जे फॅब्रिक बनत असेल मिलमध्ये, त्या हिशोबाने मग प्राइसेस थोडे चेंजेस होऊ शकतात. आफ्टर 6 मंथ्स ऑल्सो, आफ्टर इयर ऑल्सो. पण आता सध्याचा जो रेट आहे आपला 1800 रुपयाचा आहे. बरं. पण मला विचारायचं आहे की बऱ्याच स्टोर्स मध्ये कसं असतं की एक्स्ट्रा स्मॉल पासून ते XXL पर्यंत एक प्राइस असते. 3XL 4XL पुढे घ्यायला गेलो तर प्राइस बदलते. सो ह्याच्यामध्ये पण तसं लागू होतं का? नाही, आपल्याकडे सेम प्राइसेस आहे टिल 6XL. आपण काही चेंजेस करत नाही प्राइस मध्ये. जे एक्स्ट्रा स्मॉलला आहे तीच प्राइस आपण 6XL ला देतो. व्हेरी नाईस. सो अजून काय आहे आपल्याकडे? ह्याच्यामध्ये दुसरं आपलं जे आहे हे वाला. आता ह्याच्यामध्ये बघाल तर ह्याच्यामध्ये आपण प्लॅकेट दिलं होतं पहिले. येस. गळ्याची डिझाईन थोडी वेगळी आहे. सो हे बघा, हे इथे अशा पद्धतीची आहे आणि ह्याच्यामध्ये मग काहींना प्लॅकेट आवडत नाही, प्लेन हवं असतं. सो दिस इज लाईक राऊंड नेक किंवा बोट नेक आपण चेंजेस करून देऊ शकतो. ओके. हे पण आपल्या स्टाईल्स भरपूर जातात. अजून पण ओके. दिस इज प्रिटी. दिस इज अगेन मरून.
मस्त. सो मगाशी पण एक मरून पाहिलं, पण त्याच्यामध्ये गळ्याची जी डिझाईन होती ती वेगळी होती, पण इथे बोटनेक आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे बॅक साईडला तुम्हाला असं वुडन बटन देण्यात आलंय. सो फिटिंगचा अजिबात तुम्हाला त्रास होणार नाहीये. व्हेरी नाईस. सो हे पण अगेन 1800. हो, हे पण 1800. बरं. त्याच्यानंतर तिसरी आपली स्टाईल आहे, दिस इज आवर वेस्ट कोट. हे पण आपले बेस्ट सेलर आहेत. ह्याच्यामध्ये जर बघाल तर ह्याच्यामध्ये फ्रंट मध्ये आपण बटन्स दिलेले आहेत आणि इथे प्रिन्सेस कट दिलेला आहे. ओके. आणि पॅन्ट आहे ह्याच्यासोबत अगेन. सो हे ऑफिस साठी चांगलं आहे आणि जे कॉलेज गोईंग मुली आहेत त्यांना तर हे खूपच छान यूज करता येऊ शकतंय. सो हे अशा पद्धतीचं दिसेल. हा अशा पद्धतीचा टॉप आहे. ह्याच्यावरती तुम्ही ब्लेझर वगैरे स्टाईल करू शकता. आणि ही फॉर्मल पॅन्ट जशी असते समोरून तुम्हाला फिटिंग बघा, समोरून आपण फ्युजिंग दिलेलं आहे आणि पाठीमागे आपण इलास्टिक दिलेलं आहे. दिस इज हाफ इलास्टिक. हाफ इलास्टिक आहे, त्यामुळे तुम्हाला बॅक साईडने हे बसायला सोपं आहे म्हणजे फिटिंगला. आणि हे समोरून हे पॅन्ट सारखं तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे हे असं तुम्हाला खूप उत्तम ऑप्शन आहे इकत मधलं. सो इकत मध्ये पण इंडो वेस्टर्न आउटफिट म्हणून ह्याचा वापर केला जाऊ शकतो. ह्याची काय किंमत जाते? ह्याची आपली 1500 रुपये आहे. 1500 रुपये. बरं. हे काय आहेत? आणि हे स्पॅगेटी ड्रेसेस आहेत. हे पण इकत मध्ये आपण बनवलेले. ह्याच्यामध्ये हा मरून कलर आहे आणि दॅट इज बॉटल ग्रीन कलर. दिस इज प्रिटी. नो, मस्त वाटतंय. काहींना असं वाटतं प्युअर हँडलूम इकत हे फक्त आणि फक्त आपण फॉर्मल वेअर किंवा आपण फक्त कुर्ता किंवा शर्ट्स मध्ये वगैरे बनवू शकतो किंवा त्याच्यामध्येच छान दिसतं, असं काही नाहीये. इकत हे वेस्टर्न आउटफिट मध्ये पण तेवढंच छान दिसणार. इफ यू विल सी, आपण ह्याच्यामध्ये स्पॅगेटी दिलेला आहे. बॅक असं डाऊन मध्ये आहे, थोडा डीप नेक आहे आणि फ्रंट इज दिस, थोडा हाय नेक आपण दिलेला आहे. मस्त वाटतंय पण हे. दिस इज व्हेरी नाईस. आणि मेन फॅब्रिक खूप सुंदर आहे याचं. मीन्स सॉफ्ट आहे. हो, खूपच सॉफ्ट आहे. सो अगेन हे कोणी बहीण वगैरे आहे, रक्षाबंधनाला इंडो वेस्टर्न आउटफिट गिफ्ट करायची इच्छा असेल तर हे निवडू शकता. ह्याची काय किंमत जाते? ह्याची आपली आहे 1100 रुपये. 1100. आणि हे तुम्हाला आता समजा तुम्हाला स्पॅगेटी थोडं कम्फर्टेबल नाहीये, तुम्हाला वेस्टर्न आउटफिट वेअर करायचं, सो यू कॅन वेअर विथ युअर डेनिम जॅकेट किंवा तुम्ही ते वेअर करू शकता ह्याच्यासोबत. किंवा तर मग असं लॉंग गाऊन बनवून घ्या आणि त्याच्यासोबतचा एखादा असं जॅकेट इकत मधला तुम्ही वेस्ट वगैरे पण त्याच्यावर बनवून घेऊ शकता. मस्त. इव्हन ह्या ड्रेसला पण आपण पॉकेट्स दिलेले आहेत. अरे वा, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या आउटफिट्स मध्ये पॉकेट्स आहेत. व्हेरी नाईस. सो हे तर झालं इकतचं. आता मला तुझ्याकडे दिसतायत रेडीमेड ड्रेसेस. सो आपण त्याची व्हरायटी बघू. तर आता तू जो काही साडीचा ड्रेस घातलेला आहेस तो खूप सुंदर आहे. सो एकदा प्रेक्षकांना तू दाखवशील की काय आहे नेमकं ते? सो हे आतमध्ये एक वेगळ्या पद्धतीची, ऍक्च्युली ह्याला खूप साऱ्या कलीज दिलेल्या आहेत. ठीक आहे, जर बघाल तर ह्याला ऑलमोस्ट 6-6.5 मीटरचा हा घेरा आहे. ओके. आणि त्याच्यानंतर थोडंसं मला वेस्टर्न लुक त्याला द्यायचं होतं. सो आय हॅव गिवन वन स्लिट. इथे फ्रंटला मी स्लिट दिलेली आहे आणि आपण घेरा आणि पूर्ण साडी ही घेऱ्यामध्ये युटिलाइज केलेली आहे. त्यामुळे याच्यासाठी मला पॅन्टसाठी फॅब्रिक राहिलं नव्हतं, उरलं नव्हतं. सो व्हॉट आय थॉट की का नाही आपण कॉन्ट्रास्टमध्ये काही फॅब्रिक घेऊन आपण त्याचं काहीतरी पॅन्टसाठी आपण यूज करू शकतो. सो आय हॅव टेकन, दिस इज रॉ सिल्क फॅब्रिक. आपण त्याचा प्लाझो बनवलेला आहे आणि दिस इज ॲक्वा ग्रीन कलर जो आहे तो येलो बरोबर चांगला कॉन्ट्रास्टमध्ये छान दिसतो. तर मी तशा प्रकारे ते हा आउटफिट बनवलेला आहे. आणि इफ युल सी, आपण साडीचे ज्या बॉर्डर्स आहेत त्या मी आमोलला आपण यूज केलेल्या आहेत. इफ युल सी, आय हॅव गिवन वन प्रिन्सेस कट ओव्हर हिअर. हा प्रिन्सेस कट आहे आणि जे बॉर्डर आहे आपण आमोलसाठी आपण ती युटिलाइज केलेली आहे. स्लीव्हजला आपण स्लीव्हजला आपण यूज केलेला आहे. आणि मला नॉर्मली मी बॅक नेक जे आहे ते डीप घालत नाही, फ्रंट अँड बॅक बोथ. सो इथे मी फ्रंटला एक राऊंड नेक देऊन एक स्लिट दिलेली आहे जी खूपच छोटी स्लिट आहे. आणि इफ यू सी बॅकला मी बॅकला झिप दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये पण जिथे पण पॉसिबल आहे तिथे मी बॉर्डरला युटिलाइज केलेला आहे. सो अशा प्रकारे हा थोडा ट्रेडिशनल बट विथ इंडो वेस्टर्न लुक मी ह्या ड्रेसला दिलेला आहे. अँड दिस साडी इज लाईक, ही माझ्या स्वतःच्या हळदीची साडी आहे ऍक्च्युली. सो ती खूप वर्ष झालं अशीच पडून आहे, जास्त मी यूज करत नाही. सो आय थॉट की चला आपण ड्रेस बनवून ऍटलीस्ट, आपण आता गणपती येणार आहेत तर आपण गणपतीमध्ये पण वेअर करू शकतो, पूजा आहे, इव्हन दिवाळीला आपण कुठे ना कुठे हा ड्रेस तरी वेअर करू शकतो ऍटलीस्ट, जर साडी मी जास्त नेसत नसेल तर. सो ही त्याच्या पाठीमागची कल्पना होती की आपण काय आणि कसं वेअर केलं पाहिजे. मस्त. सो अजून काही असे साडीपासून तयार केलेले ड्रेसेस तुझ्याकडे आहेत का? हो, नक्कीच. आपल्याकडे साडीसाठी, साडीमधून जे ड्रेसेस बनवण्यासाठी जसं मी इनिशियली सांगितलं की आतापर्यंत आपण 40 to 45 ड्रेसेस बनवलेले आहेत. सो त्याच्यापैकी काही क्लायंटचे साडीज मी आता ड्रेसेस मी तुम्हाला दाखवते आता. इफ यू विल सी, ही एक साडी होती
क्लायंटची पैठणी. हो, ही पैठणी आहे आणि क्लायंटला त्याच्यामधनं तिच्या मुलांसाठी हे ड्रेसेस बनवायचे होते. सो हा मुलगा आहे ऑलमोस्ट 3 years ओल्ड, हा 3 वर्षाचा मुलगा आहे आणि ही मुलगी 5 वर्षाची अशी आहे. सो आय हॅव गिव्हन तिला असं थोडं ट्रेडिशनल लुकमध्ये पाहिजे होतं, जे ती लग्नामध्ये वगैरे वेअर करू शकते, कुणाच्या रिलेटिव्सच्या लग्नाला वगैरे गेल्यावर. सो मी असा एक ड्रेस दिलेला आहे आणि इफ यू सी ह्याच्यासाठी मी एक वेस्ट कोट बनवलेला आहे त्या सेम साडीमधून. ओ नाईस. सो साडीमध्ये जो पल्लू होता, जो पल्लू मी पूर्ण युटिलाइज या वेस्ट कोटमध्ये केलेला आहे जॅकेटमध्ये. आणि त्याच्यातली मग काही छोट्या बॉर्डर्स वगैरे होत्या, त्या मी इथे कमरेला लावलेल्या आहेत, योकला आणि फ्रंटला. अँड इफ यू सी या घेऱ्यामध्ये पण आपण ती बॉर्डर यूज केलेली आहे. वाव. आणि हे बॅक साइडला ही पूर्ण पदरचा जो पार्ट आहे तोच यूज केलाय ना. व्हेरी नाईस, व्हेरी क्रिएटिव्ह. आणि त्याच्यामध्येच आपण त्या लहान मुलासाठी पण आपण हा कुर्ता बनवलेला आहे. वा. आणि मंडळी प्रत्येक आउटफिट मध्ये छान कॉटनचा अस्तर आहे, त्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर आहे. आणि हे मी माझी साडी दिली तरी तू बनवून देऊ शकतेस. हो, नक्कीच नक्कीच. आणि काही लोकांना बटर क्रेपची लाइनिंग पाहिजे असते आणि मग आपण त्यांच्या हिशोबाने या क्लायंटची जी रिक्वायरमेंट असेल, बटर क्रेप असो, कॉटन असो, तर त्या हिशोबाने आपण लाइनिंग त्याच्यामध्ये यूज करतो. ओ मस्त. सो एकंदरीत तुमची एखादी साडी आहे जुनी, ज्याचं आता काहीच तुम्ही वापर करत नाही आहात, तर कांचनकडे घेऊन या, ती खूप छान छान आउटफिट्स बनवून देईल. ओके. जर ही साडी बघशील तर ही साडी पण पैठणी साडी होती त्यांची आणि त्याच्यामधनं त्यांना जॅकेट बनवायचं होतं. ओके. आणि जर बघशील तर ही वेगळी साडी आहे, ही सिल्कची वेगळी साडी होती. सो त्यांचं असं म्हणणं होतं की जो मी आउटफिट बनवणार त्याच्यामध्ये जर माझ्या 2 साड्या आहेत, तर त्या 2 साड्यांना तू कसं युटिलाइज करून आम्हाला थोडा इंडो वेस्टर्न लुक करून देशील. सो व्हॉट आय डिड, त्यांच्या एका साडीचा जो पल्लूचा मी त्यांना वेस्टकोट करून दिलेला आहे, जॅकेट. आणि त्या जॅकेटला इफ यू सी हे बॉक्स प्लीट्स करून दिलेले आहेत. नाईस. ठीक आहे. सो हे जॅकेट कधी तुम्ही वेगळ्या आउटफिट सोबत बरोबर तुम्ही लॉंग शर्ट वगैरे लूज शर्ट तुम्ही घालत असाल तर त्याच्याबरोबर पण हे चांगलं आपण पेअरअप करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये पण इफ यू सी हा आपण पूर्ण घेऱ्याचा ड्रेस बनवलेला आहे. या घेऱ्याला, या ड्रेसला पण 2 पॉकेट्स आपण दिलेले आहेत. मस्त. हो, साइड पॉकेट्स आहेत. आणि बॅक ही अशा प्रकारे. आणि जर तुम्ही बघाल, जर तुम्हाला हा फक्त एकच ड्रेस असा घालायचा आहे विच इज विदाउट जॅकेट, तुम्ही असा पण वेअर करू शकता. हा लॉंग लेंथ आहे पूर्ण. दिस इज युअर फ्लोर लेंथ आपण म्हणतो. 51-52 इंचेसचा हा लेंथ आहे ड्रेसचा प्रॉपर. खूप छान युटिलाइज केलंय फॅब्रिकला. व्हेरी नाईस. अगेन इथे खूप सुंदर. हा पैठणीचाच आहे का? हो, हा पण एक पैठणीचा आहे. आणि हा पण एक पैठणीचा आहे. आणि ह्याच्यामध्ये पण क्लायंटला असं पाहिजे होतं की ट्रेडिशनल फक्त लुक नकोय त्यांना थोडं वेस्टर्न आउटफिट मध्ये घालायचं होतं. सो वी थॉट की का नाही आपण जम्पसूट वगैरे बनवूया. सो क्लायंटला पण ती आयडिया आवडली. मग आपण जम्पसूट वगैरे आम्ही बनवण्याचा प्लॅन केला. पैठणीचा जम्पसूट आहे हे, कसलं भारी. पल्लूचा जो आहे आपण इथे युटिलाइज केलेला आहे, पल्लूची बॉर्डर. आणि त्यांना असं होतं की पल्लूमध्ये जेवढी बॉर्डर ती सगळीकडे दिसली नाही पाहिजे आपली. सो आपण फक्त पल्लूचा मधला जो पोर्शन आहे पैठणीच्या डिझाईनचा तो फ्रंट अँड बॅकला घेतलेला आहे. आणि इफ यू सी छोटी जी बॉर्डर आहे खाली न यूज करता आपण साईडला यूज केलेली आहे. मस्त. ठीक आहे. आणि इझी टू वेअर म्हणून आपण इथे यांना झिप दिलेली आहे. शी फुल आपण खालपर्यंत आपण ओपन करू शकतो. दिस अ लॉंग झिपर. ओके. आणि ह्याच्या आतमध्ये कसं आहे? ह्याच्या आतमध्ये आपण जे दिलेलं आहे असं त्यांना टॉप पाहिजे होता. अरे वा, दिस इज प्रिटी. त्याच्यामध्ये पण आपण कॉन्ट्रास्ट फॅब्रिक यूज केलेलं आहे. काही लोकांकडे ब्लाउज पीसेस असतात, त्यांना ब्लाउज नाही बनवायचे पण काहीतरी आपण ड्रेसमध्ये आपण यूज करू शकतो, तर ते आपण तसं पण करू देऊ शकतो. इन दिस केस हे आपण आतमध्ये पण वेअर करू शकतो आणि सेम टाइमला तुमच्याकडे काही लूज पॅन्ट असेल किंवा जीन्स वगैरे असेल ते पण आपण त्याच्यावरती पण आपण हे वेअर करू शकतो. सुंदर. त्याच्यानंतर सेम क्लायंटला त्यांच्याकडे अजून एक फॅब्रिक होतं. दे सेड की चला जर मला हे वेस्टकोट म्हणून पण काही वेअर करायचं असेल किंवा जर मला मी जम्पसूट स्लीवलेस म्हणून घातलाय, मला कुठे जायचं असेल जिथे मी कम्फर्टेबल नाहीये, तर एक मला जॅकेट पण पाहिजे. सो त्यांनी अजून एक फॅब्रिक मला आणून दिलं होतं ज्याच्यावरती आपण हे जॅकेट बनवलेलं आहे. आणि हे जॅकेट तुम्ही ह्याच्यावरती पण वेअर करू शकता. सुंदर. फ्रंट आपण ओपन ठेवायचं त्याच्यामध्ये आणि तो टॉप आपण वेअर करू शकतो. अरे वा, सही. Then this we have one more jumpsuit.
वा. सो जेव्हा त्या क्लायंटला आम्ही हा जम्पसूट बनवलेला, आम्ही तो दुसऱ्या क्लायंटला दाखवला, त्यांनाही तो प्रचंड ती आयडिया आवडली की का नाही आपण ट्रेडिशनल लुकच का साडीला आपण कॅरी करायचं, त्यांनाही वेस्टर्न आउटफिट बनवून घ्यायचा होता. सो वी हॅव मेड दिस जम्पसूट फॉर देम. मस्त. आणि ही कॉटनची पैठणी आहे. हो, खूप सुंदर. कम्प्लीट साडीवरती जे बुट्टी आहेत ते युटिलाइज करण्यात आले. आणि इथे पण बघा खूप सुंदर पद्धतीने पैठणीचं जे काम आहे ते करण्यात आलंय. आणि अगेन खालती पॅन्टला बॉर्डर यूज केली गेली पैठणीची. मस्त. सो साधारण कॉस्टिंग कशी जाते आउटफिट्सची आपल्याकडे? आता नॉर्मल जे चालू होतं ते 1500 पासूनच्या रेंज पासून चालू होतं, जे आपण बेसिक कुर्ता किंवा पॅन्ट आपण साडी मधून बनवत असू. समजा आपण आता हाच ड्रेस घेतला तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या कलीज आपण बनवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सेम टाइमला आपण लाइनिंग यूज केलेली आहे. मग त्या हिशोबाने ते 2000 पर्यंत असं जातं. पण इफ युल सी आपला बेसिक जो रेंज आहे तो 1500 पासून चालू होतो. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काही ऍड ऑन करायचं असेल, जसं ह्याच्यामध्ये मी कॉन्ट्रास्ट फॅब्रिक यूज केलेलं आहे, मग आपण त्या हिशोबाने थोडं प्राइस रेंज आपली चेंज होऊ शकते डिपेंडिंग ऑन द फॅब्रिक क्वालिटी. आपण कोणतं फॅब्रिक यूज करतोय त्याच्यावरती पण डिपेंड करतो. मस्त. आणि एक साधारण किती दिवसात ड्रेसेस शिवून मिळतात हे? सी आपलं जे ऍक्च्युली डिस्पॅच टाइम किंवा रेडी टाइम असतं ते आपण 5 to 10 डेजचं असतं. सो पण कुणाला काही पाहिजे असेल की नाही आम्हाला अर्जंट पाहिजे वगैरे तर आपण 2 दिवसामध्ये पण बनवून देतो ड्रेस. अरे वा, सुंदर. सो गणेशोत्सवासाठी तुमचे जे जुन्या साड्या आहेत, युजली मुलींना खूप हौस असते आईची आजीची साडी काहीतरी वेगळं त्याच्यापासून बनवून वापरायची, तर मग तुम्ही नक्कीच कांचनला कॉन्टॅक्ट करा. गणेशोत्सवासाठी तुम्ही अशा साड्यांचे आउटफिट्स बनवून घेऊ शकता. मेन तुमच्या साड्याच यूज होणार आहेत, त्यामुळे ते काय साड्या पुन्हा पुन्हा यूज नाही होत असा तो प्रश्नच येणार नाही. आता जम्पसूटची आयडिया लोकांना एवढी आवडली, ऑलमोस्ट आमच्याकडे जम्पसूट पण खूप सारे क्लायंट्स बनवून घेतात. आता ही पण सिल्क वाली साडी आहे, दिस इज प्युअर सिल्क. त्याच्यामध्ये बांधणीचा त्यांचा पल्लू होता. सो आपण अशा प्रकारे तो युटिलाइज केलेला आहे. वा, मस्त. सो अगेन हे बघा मागे झिप पण आहे, त्यानंतर इथे हुक पण देण्यात आलेला आहे. खूप सुंदर पद्धतीने स्टायलिंग करू शकता तुम्ही. मस्त वाटतंय. सो ही बॅक साइड आहे अँड दिस इज द फ्रंट साइड. अजून काही आहेत डिझाईन्स याच्यामध्ये? मी अजून दाखवते. बापरे, बरेच आहेत. ओ दिस इज नाईस. वा. सो ज्यांना प्लेन ज्यांना प्लेन पाहिजे, ज्यांना वेस्टर्न लुक नको, ज्यांना फक्त ट्रेडिशनल इंडियन लुक पाहिजे असेल, मग आपण असे ड्रेसेस मध्ये पण आपण बनवून घेऊ शकतो. सुंदर वाटतंय हे, मस्त. आणि ड्रेसेस तुम्ही तुमच्या रेग्युलर वेअर मध्ये पण वेअर करू शकता, कारण की हे प्लेन आहे आणि ऑफिस मध्ये पण आरामशीर तुम्ही घालून जाऊ शकता, वेअर करू शकता. करेक्ट. सो हिअर वी हॅव गिव्हन प्रिन्सेस कट आपण इथे दिलेला आहे. ठीक आहे. आणि इथे फ्रंट योकला आपण पॅच दिलेला. पूर्ण प्लेन साड्यांचा जो ट्रेंड आहे तो जर प्लेन साडी पुन्हा कशी वापरायची तर अशी वापरू शकता. हो. वाव. अगेन दिस इज वन मोर जम्पसूट. अच्छा, हे जम्पसूट आहे आणि जम्पसूटचं तुम्ही बघितलं तर खालती ऍक्च्युअली मध्ये सोडल्यानंतर तो असं वाटतं एक अखंड ड्रेस आहे, पण किती मोठा घेरा यूज करण्यात येतो. की काहींनी जम्पसूट हा इमॅजिन पण केला नसेल साडीमधून कसं दिसेल, पण लिटरली आम्ही जेव्हा बनवतो क्लायंटला खूप प्रचंड आवडतात आमचे जम्पसूट्स किंवा वेस्टर्न लुक वाले पण आम्ही जेवढे ड्रेसेस बनवतो साडीज पासून. मस्त. सो अगेन इथे बघा खूप छान पद्धतीचा वापर करण्यात आलाय आणि मेन जी बॉर्डर आहे ती खूप छान युटिलाइज करण्यात आली आहे स्लीव्ज वरती. आणि समोरही वी नेक देऊन इथे खूप छान ऑप्शन म्हणजे डिझायनिंग कशी वेगळी करता येईल. बटन्स दिलेले आहेत, तेच आपण ज्या पल्लू मधनं आपण काढले तसे कॉन्ट्रास्ट आपण बनवलेले आहेत. मस्त. काहींना समजा आपल्याला बॉर्डर्स यूज नाही करायचे आहेत, काहींना वाटतं बॉर्डर्स यूज केले की खूपच भरलेलं दिसेल, सो आपण तिथे नॉर्मल पाइपिंग देऊ शकतो. आपण काही चेंजेस करू शकतो. त्यांच्या कस्टमायझेशन होत आहे, विच इज अ व्हेरी गुड थिंग ऍक्च्युअली, बिकॉज कस्टमायझेशन तुम्हाला तुमच्या पद्धतीच्या ड्रेसमध्ये करता येतो. दिस इज अगेन जम्पसूट. तू नक्कीच म्हणशील जम्पसूट खूपच बनवलेले आहे. मस्त. पण हे खरंच चांगलं ऑप्शन आहे. साडी ही त्यांची खादीची साडी होती आणि त्यांना असं होतं की आता भले मी नेसत नाही पण ती घरी ठेवून तरी काय करायचंय, पण ते वेस्टर्न ड्रेसेस खूप वेअर करतात. सो शी ऑल्सो सेड की नाही मला पण जम्पसूट तू बनवून दे म्हणून. वा, खूप छान. आणि हा त्यांचा पल्लूचा फॅब्रिक नव्हता, बट शी सेड की लाईक आता बॉर्डर मध्ये आपण ऑलरेडी युटिलाइज केलेलं आहे साईडला, तर इथे आपण काहीतरी वेगळं पॅच देऊया. सो मी हे फॅब्रिक सोर्स करून मग त्यांना इथे पॅच इफेक्ट करून दिलेला आहे. सो एव्हरी डिझायनर सूट असे सूट दुसऱ्या लेडीच्या अंगावरती दिसणारच नाही असं आहे ते. आणि इफ यू विल सी इथे आपण हे असे प्लीट्स दिलेले आहेत, जेणेकरून जेव्हा वेअर करू तेव्हा थोडा फ्लेअर वाला लुक येतो त्याच्यामध्ये. मस्त.
आणि हा त्याचा बॅक आहे. नाईस. सो नेक्स्ट आपण पाहतोय की हे स्कर्ट वाटत असेल तुम्हाला, पण हे स्कर्ट नसून ही प्लाझो पॅन्ट आहे. सो पॅन्ट पण बघा किती सुंदर, एकदम मोठा घेरा आणि साडीचाच सुंदर वापर आणि त्याच्यावरती असा टॉप, असा हा टॉप आहे. मस्त. सो अगेन साडीपासून हा एक वेगळा इंडो वेस्टर्न आउटफिट तयार करण्यात आलेला आहे. इथे मला एक ही हेवी पण दिसतीये. ओ माय गॉड, ही भरपूर हेवी आहे. खूप हेवी आहे. आपण कितीही साडी, कितीही एम्ब्रॉयडरी केलेली असेल किंवा हेवी असेल, आपण त्याचेही ड्रेसेस बनवतो. जर आता बघशील तू ह्याच्यामध्ये इथे खूपच हेवी झालेलं आहे, सो त्यामुळे मी फ्रंट पोर्शन प्लेन दिलेला आहे. आणि ह्याच्यावरती मी कॉन्ट्रास्ट दुपट्टा देऊन जे साडीमधली बॉर्डर आपण राहिलेली असते ती मी या दुपट्ट्यावरती युटिलाइज केलेली आहे. ओ नाईस, मस्त. सो एकदम हेवी लुकची साडी असेल तर मग त्याचा तुम्ही अशा पद्धतीने पण वापर करू शकता. हो नक्कीच. सो आता हे तर झाले साड्यांचे ड्रेसेस. ऍक्च्युली असंख्य ऑप्शन्स आहेत तिच्याकडे, पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण ती काय काय त्या साडीमधनं बनवून देऊ शकते ते आम्ही तुम्हाला दाखवलंय. बट नाव लेट्स गो टू रेडी टू वेअर साडी. तीही तू बनवतेस आणि त्याची किंमत मंडळी 1500 रुपये फक्त. सो चला ती बघूयात. चालेल. आता आपण जी रेडी टू वेअर साडी बनवतो, साडी ही क्लायंटची असते, ठीक आहे. आणि आपण त्यांना काही लोकांना नेसायला थोडं डिफिकल्टीज वाटतात किंवा पटापट होत नाही का, कधी कधी कुणाला कुठल्या फंक्शनला जायचं असेल किंवा ऑफिसला जरी जायचं झालं तरी पटापट नेसता येत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे, आपण क्लायंटची साडी घेतो आणि त्यांना आपण रेडी टू वेअर मध्ये कन्वर्ट करून देतो. आता तर बघशील तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पेटिकोट वेअर करण्याची पण गरजच नाहीये. अच्छा, हे तुम्ही ऑलरेडी स्टिच केलंय. ह्याच्यामध्ये लाइनिंग आपण देतो. हे लाइनिंग एकदम जाड फॅब्रिकचं असतं, पॉपलिनचं फॅब्रिक असतं. हे आपण जे ब्लाउज मध्ये लाइनिंग वगैरे युज करतो हे तसं फॅब्रिक नाही, हे त्याच्यापेक्षाही जाड फॅब्रिक आहे, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये पेटिकोट वेअर करण्याची ही गरज नाही. तुम्हाला नुसतं हे बांधून हे आपण हुक लावणार आणि आपल्या नेऱ्या पण रेडी असतात त्याच्यामध्ये. हे किती मिनिटात नेसून होईल तरी साधारण? अर्ध्या मिनिटात मी नेसून दाखवू शकते. चालेल. आता ही मी ठेवते. सो ही एक हेवी बघितली आपण आणि एक रेग्युलर यूज. हेवी मध्ये पण आपण जर एम्ब्रॉयडरी वाली वगैरे पण साडी असेल ती पण आपण बनवून देतो, रेडी टू मध्ये कन्वर्ट करतो. आता ही एक साधी साडी मी तुला दाखवते जी बेसिक साडी आहे. ह्याच्यामध्ये पण जर बघाल तर आपण हे पॉपलिनचं फॅब्रिक ऍड केलेलं आहे. ते खूप जाड फॅब्रिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पेटिकोटची गरज नाहीये. सो आय जस्ट शो यू. मस्त ना, म्हणजे साडी घ्यायची आणि हो येस, साडी घ्यायची आणि मस्त त्याला रेडी टू यूज, रेडी टू वेअर करून घ्यायची. आणि मग पटकन आपण इलास्टिक दिलेलं असतं. येस. सो कमरेच्या इथे तुम्ही बघू शकता, इथे इलास्टिक आहे त्यामुळे ते फिटिंगला योग्य बसलंय. आणि इथे असे हुक्स अडकवण्यासाठी म्हणजे तुमच्या मेजरमेंट प्रमाणे तुम्ही इथे हे करून घेऊ शकता. हे ड्रॉ स्ट्रिंग आहे, आपण आपल्या मेजरमेंटच्या हिशोबाने हे सगळं बनवलेलं असतं. ओके. हुकच्या हिशोबाने यू कॅन ऍडजस्ट दिस. मस्त सेंटर मध्ये आणा थोडं. येस, ठीक आहे. थोडंसं पेट. येस. ओ दिस इज प्रिटी. आणि तू रेडी. मस्त. हे आपण जे पण लेंथ वगैरे आपण ठेवतो तुमच्या हाईटच्या हिशोबाने असतात. मग ते मेजरमेंट्स आपण घेतो क्लायंटचे. कमरेचं माप, हिप्सचं माप आणि लेंथ, मस्त त्या हिशोबाने आपण ते रेडी टू वेअर करून देतो. बऱ्याचदा असं होतं ना की साडी नेसायची असते पण निर्या नीट येत नाही. तर हे बघा, निर्या किती मस्त ऑलरेडी तिने स्टिच केलेल्या आहेत, त्यामुळे अर्ध्या मिनिटात नेसून होते तुमची साडी. त्यामुळे गणेशोत्सवात पण तुम्हाला रेडी टू वेअर साडी हवी आहे, घाई गडबडीत जर तुम्हाला नेसायची असेल, सो ही एक अशी साडी रेग्युलर यूजसाठी पण शिवून घेऊ शकता. आणि तिच्याकडे अजून पण ऑप्शन आहेत. सो ही एक हेवी साडी आहे. अजून पण बरेच ऑप्शन्स आहेत, पण आम्ही तिच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या साड्या तुम्हाला शिवून मिळू शकतात ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. बरं मला सांग, आता ह्याची ऑर्डर द्यायची असेल, समज मी आज साडी आणून दिली माझी, तर किती दिवसात शिवून मिळू शकते ही? ह्याच्यामध्ये पण तसंच आहे. आपलं रेडी डेट जी असते 5 to 10 डेजचा आपण टाइम देतो. पण जस्ट इन केस कुणाला असं आहे की आपल्याला अर्जंट आहे, मग आपण 2 दिवसामध्ये पण आपण बनवून देतो. आणि ह्याची किंमत काय असते? ह्याची आपली 1500 रुपये आहे. त्या 1500 मध्ये हो कुठली किती हेवी असेल किंवा किती लाइटर असेल ती आपण 1500 मध्ये बनवतो. तर 1500 मध्ये तुम्हाला काय मिळतं, ह्याच्यामध्ये आतमध्ये जाड पॉपलिन मिळतं, ज्याच्यामुळे तुम्हाला पेटिकोट घालायची गरज नाही पडत. काहीकांना पेटिकोटमुळे इथे थोडे मार्क्स येतात, तर ते तुम्ही अवॉइड करता. त्याच्यानंतर इलास्टिक असतं, हुक असतं आणि इफ यू सी ह्याच्यामध्ये एक छोटंसं पॉकेटही दिलेलं असतं. सो यू कॅन कीप युअर चिल्लर ओव्हर हिअर. आय मीन तुम्ही म्हणजे इझिली तुम्ही रिक्षामधनं उतरता, तुमच्याकडे सुट्टे नाही तर तुम्ही लगेच. आणि फोन वगैरे ठेवायला पण छान आहे. फोन वगैरे पण तुम्ही ठेवू शकता साडीमध्ये. किती मस्त. हो, सो
आपण फक्त ह्याला पदर करून देत नाही, कारण की काहींना पदर सोडायचा असतो, काहींना पदर प्लीटिंग करून पाहिजे असतो. पण आपण जर ती प्लीटिंग करून दिली आणि नंतर सोडायला गेलो तर ते डिफिकल्ट आहे काढायला, कारण की डेलिकेट असतात साड्या, म्हणून आपण पदर करून देत नाही. पण आपल्या निऱ्या वगैरे आपण सगळ्या रेडी करून देतो त्याच्यामध्ये. हे खूप चांगलं ऑप्शन आहे मंडळी. आय थिंक अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. मला खूप आवडलंय हे. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे वन स्टॉप सोल्युशन असणार आहे. फेस्टिव्ह सीझनची खरेदी असू देत किंवा रेग्युलर यूज साठी कपडे असू देत. आता आपण सेट्स पाहणार आहोत. सो दुपट्टा सेट्स आहेत. सो मला ह्याची माहिती देशील? आता खूप साऱ्या क्लायंट्सची आमच्याकडे क्वेरीज येत होते की तुम्ही दुपट्टा सेट्स का नाही बनवतेत म्हणून. सो व्हॉट वी हॅव स्टार्टेड की आम्ही बाहेरून फॅक्टरीज कडनं हे दुपट्टा सेट्स आम्ही बनवून घेतो, जे मोठ्या मोठ्या ब्रँडसाठी पण ते लोक बनवतात. सो राईट नाव वी आर नॉट मेकिंग दीज दुपट्टा सेट्स इन हाऊस, पण आम्ही आमच्या फॅक्टरीजला आम्ही ते डिझाईन्स देतो, फॅब्रिक आम्ही सांगतो की आम्हाला असं फॅब्रिक पाहिजे, मग त्या हिशोबाने ती लोक आम्हाला बनवून देतात. आणि सेम फॅक्टरीज ह्या मोठ्या ब्रँडसाठी पण काम करतात. सो इफ यू सी, हे प्रिंटेड ड्रेस आहे, त्याच्याबरोबर पॅन्ट आहे आणि हा दुपट्टा आहे. इफ यू सी, दुपट्टा पण खूप सॉफ्ट आहे. फॅब्रिक इज ऑल्सो व्हेरी सॉफ्ट. हे प्युअर कॉटनचं आहे. सिन्स दिस इज व्हाईट कलर, थोडं काही काही लोकांना कम्फर्टेबल नसलं तर फ्रंटला आम्ही त्याला लाइनिंग दिलेली आहे. अरे वा, ठीक आहे. सो बरेच आउटफिट्स आहेत मंडळी. आम्ही ह्यातले लिमिटेड आता व्हरायटी दाखवतोय, जेणेकरून तुम्हाला व्हरायटी समजून यावी. हे प्रिंटेड आहे सूट. ह्याच्यामध्ये आम्ही जरीची एम्ब्रॉयडरी दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पॅन्ट आहे. इफ यू सी, कोटा डोरियाचा आपण दुपट्टा दिलेला आहे ह्याच्यामध्ये. दिस इज ऑल्सो प्रिंटेड. मस्त. सो बुटीक पीसेस जे म्हणतो तसंच आहे साधारण. हो, मस्त. आणि ह्याच्यामध्ये भरपूर कलेक्शन्स आहेत. आता मी तुला फक्त 1-2 पीसेस दाखवते. यू विल गेट अदर साइजेस ऑल्सो. आपल्याकडे साइजेस 6XL पर्यंत अवेलेबल आहेत. ओके. आणि त्याच्यामध्ये कलर्स पण तुला मिळतील. 1-1, 2-2 कलर्स आपल्याकडे असतातच. सुपर प्रिटी. आणि ड्रेस बघा किती मस्त वाटतोय. हा दुपट्टा आहे ह्याच्यावरती. वा. आणि ह्याच्यावरती सेम कलरची पॅन्ट तुम्हाला मिळणार, म्हणजे मोनोक्रोम ड्रेस जो म्हणतो त्याच्यातला. साधारण किंमत बेस्ट तुम्हाला फेस्टिवल साठी पण आहे आणि इव्हन तुम्ही हे ऑफिस मध्ये पण वेअर करू शकता. ह्याची किंमत आहे काहींची 1500 रुपये आहे, काहींची 1600 रुपये आहे. सो 1600 पर्यंतच्या रेंज मध्ये आहे. आणि आता सिन्स हे फेस्टिवल चालू होत आहे रक्षाबंधन पासून, सो ह्याच्यावरती सगळ्यांवरती 10% डिस्काउंट आहेत. आणि जर तुझा आणि आपला व्हिडिओ जर कोणी स्टोरी मध्ये पोस्ट करणार असेल आणि आपल्या इंस्टाग्राम स्टोरी वरती, ज्याला तुलाही टॅग करतील आणि आपल्या पेजला पण टॅग करणार युवा स्टुडिओजला, त्यांना ऍडिशनल 5% डिस्काउंट. सो त्यांना 15%चा डिस्काउंट आपण देणार आहोत. किती छान. म्हणजे बघा मंडळी, हे ऑफर नक्की तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. अगेन एक खूप डिसेंट असा ड्रेस आणि खूप मस्त लाइनिंग आणि खूप फिनिशिंग छान आहे. याच्यावरती पॅन्ट पण तुम्हाला अशा पद्धतीची येणार आहे, जी त्याच्यावरती डिझाइन प्रिंट केलेला आहे. मस्त. आणि ह्याची ओढणी कशी आहे? ही ओढणी मल कॉटनची ओढणी. किती सुंदर आहे हे. मस्त. आणि ह्याची किंमत 1500-1600 पर्यंतच्या रेंज मध्ये आणि ऍडिशनल तुम्हाला 15% तुम्हाला डिस्काउंट आहे. मस्त. सो हा जो डिस्काउंट तू बोलतीयस या ऑफर बद्दल, सो हे फक्त या ड्रेसवर असणार आहे की इथे मिळणाऱ्या प्रोडक्ट? ओव्हरऑल सगळ्या प्रोडक्ट वरती तुम्हाला मिळणार. आणि 10% आणि प्लस आपल्या जसं मी सांगितलं स्टोरीला आपल्याला पोस्ट करणार किंवा टॅग करणार, सो दे विल गेट 15% टोटल त्यांना तो डिस्काउंट मिळणार. मस्त. सो हे तर झाले आता ड्रेसेस. सो आता इथे मला काही शर्ट्स दिसत आहेत, सो मला त्याची थोडीफार व्हरायटी दाखव. खूप सुंदर कलेक्शन इथेही दिसतंय. हे काय शर्ट्स आहेत? हे शर्ट्स आहेत आपल्याकडे 799 चे आहेत. वा. हे प्युअर कॉटन आहे ना? हो, प्युअर कॉटन आहे. ब्रीथेबल फॅब्रिक आहे. आणि समर असू रेनी सीझन असून हे बेस्ट फॉर एव्हरी सीझन आहे. मस्त. सो जे कॉर्पोरेट गोईंग आहेत त्यांच्यासाठी हे मस्त ऑप्शन आहे, किंवा ज्या महिलांना पॅन्ट आणि शर्ट घालायची खूप सवय आहे त्यांच्यासाठी एक सुंदर ऑप्शन. आता ह्याच्यामध्ये पण मी 2-3च ऑप्शन तुला दाखवते. सो हे प्रॉपर ब्लॉक प्रिंटचं फॅब्रिक असतं त्या पद्धतीचं ना? व्हेरी नाईस. ह्याच्यामध्ये आपण इकतचे शर्ट्स पण बनवतो. अरे वा. इन दिस केस ऑल्सो लाईक आपल्याकडे फॅब्रिक्स आहेत इकतचे पण, प्रिंटेड पण. एखाद्याला ही प्रिंट नको आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन करून घ्यायचं असेल ते पण आपण करून देतो, इव्हन इकत मध्ये पण. प्रिटी आहे. व्हेरी नाईस. देन वी हॅव स्पॅगेटी टॉप्स इन इकत. अरे वा. सो हे पण अगेन फिरायला वगैरे जाताना घालण्यासाठी खूप छान आहे. आणि हा सेकंड ऑप्शन इकडे अशा पद्धतीने. हे कॉलेज गोईंग गर्ल्स पण आता खूप प्रेफर करतात कॉलेजला जाताना. देन वी हॅव कॉटनचे कुर्तीज. ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स मिळतील. नाईस.
सो अगेन हे ऑफिससाठी वगैरे पण छान आहे, किंवा मुलांना शाळेत सोडायला जाताय, घ्यायला जाताय तेव्हाही किती क्वर्की प्रिंट ऑप्शन आहे बघा ह्याच्यामध्ये. सायकल आहे आणि अगेन इथे तुम्हाला एक वेगळं म्हणजे जे प्रॉपर ज्यांना कॉटन वापरायला आवडतं त्यांच्यासाठीचे असे वेगवेगळे कुर्तीज. ह्यांची किंमत काय जाते? ह्याची 799 रुपीज आहे. आणि सेकंड, एखाद्याला कुर्ती बरोबर सेम फॅब्रिकची पॅन्ट बनवून घ्यायची असेल तर आपण तीही बनवून देतो. सो पॅन्ट अँड कुर्ता जर तुम्ही कुर्ता कॉट्स घेता तर तुम्हाला 1500 ला तो पडेल. बर. मग त्याच्यामध्ये अजून खूप सारे प्रिंट्स आपल्याकडे आहेत. देन वी हॅव शॉर्ट कुर्तीज ऑल्सो. नाईस. सो हे बघा शॉर्ट कुर्तीमध्ये पण किती सुंदर व्हरायटी आहे. ही एक डिझाईन आहे, त्यानंतर ही एक डिझाईन आणि ही एक डिझाईन. ही कुर्ते तुम्ही कोणत्याही ओकेजनसाठी यूज करू शकता. मस्त. एक लॉंग कुर्तीज आहेत आपल्याकडे. ओ दिस इज नाईस. मस्त. आम्हाला हे कुर्तीज वगैरे आपण रिसेंटली लॉन्च केलेलं आहे आपल्या ब्रँडच्या अंडर, आणि ह्यालाही खूप प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. सेकंड, आपल्याकडे एक वेस्टर्न लुकवाला आपल्याला एक कुर्तीचा स्टाईल पण आपण बनवलेली आहे. इफ यू विल सी, दिस इज हॉल्टर नेक. ह्याच्यामध्ये बॅक आपण थोडं ओपन दिलेलं आहे, नेक थोडा डीप आहे. येस, नेक डीप आहे. सो हे बघा, हे असं तुमच्या लक्षात येईल. बॅक आहे आणि समोरून ही अशा पद्धतीचं फ्रंट आहे. सो हे कुर्ती आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा कुर्तींचा वापर अगेन यूज करू शकता. फिरायला वगैरे जाताना हे खूप कम्फर्टेबली कॅरी करता येऊ शकतात. नक्कीच. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही फॅब्रिक्स असे आहेत दॅट इज सॉफ्ट क्रेप, मस्लिन फॅब्रिक. काहींना बाहेर जायचं असेल, फिरायला जायचं असेल, वेकेशनला जायचं असेल, सो वी मेक दीज काइंड ऑफ कॉट सेट्स ऑल्सो. अच्छा, हे कॉट सेट आहे? हो. ह्याची काय किंमत जाते? ही 1500 रुपयाला आहे. 1500 ला. आणि ह्याच्या खाली ही पॅन्ट आहे. वा. सो कॉर्ड सेट बघा किती कमाल दिसते. आणि कॉर्ड सेट ऍक्च्युअली कम्फर्टेबल आहे. दिस इज क्रेप आणि ह्याचा फॉल खूप चांगला आहे. बॉडीला तुमच्या चिपकत नाही, स्टिक होत नाही. मस्त. व्हेरी नाईस. देन वी हॅव दिस मस्लिन. ओ प्रिटी. हा बघा किती सुंदर आहे. ह्याची मी पॅन्ट एक तुम्हाला काढून दाखवते. सो हे बघा, ह्याच्यामध्ये आपण हे सॅम्पल बनवलेलं आहे. इफ यू सी, आपण ह्याला साईडला पॉकेट्स दिलेले आहेत. ओ येस. खाली. सो कार्गो पॅन्ट्सला जसं असतं ना तसं. सो हे बघा, इथे खालती तुम्हाला इथे पॉकेट आहे आणि इथे साईड पॉकेटही मिळणार आहे. ह्याची काय किंमत आहे? ह्याची 1500 रुपये. 1500. सी अगेन अ व्हेरी ब्युटिफुल ऑप्शन. सो त्याच्यामध्ये तुम्हाला कॉर्ड सेट मध्ये प्लेन पॅन्ट दिलेली आहे. ह्याला पॉकेट्स, खाली पॉकेट्स नाहीयेत, कार्गो पॉकेट्स नाहीत. काहींना वेकेशनला जायचं आहे पण त्यांना शॉर्ट्स वेअर करायचंय. सो व्हॉट वी डू, आपण ह्या शर्ट बरोबर असे शॉर्ट्स पण बनवून देतो. हे ओ नाईस. सो हे बघा शॉर्ट्स आणि हे, सो असे पण ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. प्रिटी दिसतंय हे. याची काय किंमत जाईल? 1500 पर्यंत. आणि समजा कुणाला एखाद्याला मस्लिन फॅब्रिक नकोय पण सेम स्टायलिंग तुम्हाला क्रेप मध्ये पाहिजे, इकत मध्ये पाहिजे किंवा जयपुरी प्रिंट्स मध्ये पाहिजे, तेही आपण कस्टमायझेशन करून देतो. सुंदर आहे. मंडळी, एक गोष्ट मला आवर्जून युवा स्टुडिओज बद्दल सांगायला आवडेल की झिरो वेस्टेज ब्रँड म्हणून हे खूप जास्त फेमस आहेत. सो त्याचा अर्थ नेमका काय होतो तर हे कांचनच आपल्याला सांगणार आहे की नेमके ह्या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, की झिरो वेस्टेज म्हणजे नेमकं काय तुझ्या इथे. ओके, झिरो वेस्टेज म्हणजे आमच्या इथे जे कटिंग्स निघतात, म्हणजे आपले साईडचे जे फॅब्रिक्स निघतात किंवा आपण जेवढं पण फॅब्रिक यूज करतो त्यातनं छोटे छोटे कटिंग्स निघतात, तर त्या कटिंग्सचं पण आम्ही कुठे ना कुठेतरी युटिलाइज करतो. ते कसं, तर आम्ही त्याच्यामधनं असे पाउचेस बनवतो. ओ नाईस. सो हे बघा, इकतचं फॅब्रिक जे उरलंय त्याच्यापासून असे पाउचेस आहे. पाउचेस आहे, हे हेअरबँड्स आहेत, स्क्रंचीज आहे त्याच्यामध्ये. मस्त. आणि हेअरबँड पण आहेत. हो, काहींना हे हेअरबँड त्यांच्या आउटफिट बरोबर मॅचिंग पण पाहिजे असतात, आम्ही तेही बनवून देतो त्याच्यातनं. मस्त. आणि हे काय आहे इथे खालती ठेवलंय? ह्याच्या व्यतिरिक्त इफ यू सी, ही आपल्या तुला नक्कीच माहिती असेल, आपण गोधडी हे वापरायचो गावाला. हो. ओके, सो इफ यू सी, हे बघ, ह्याच्यामध्ये हे छोटे छोटे कटिंग्स आम्ही यूज केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण ही गोधडी म्हणून वापर केलेला आहे, जे आता सध्या लोक क्विल्ट म्हणून आपण यूज करतो. ठीक आहे. सो हे असं तिथे धरशील का वरती, म्हणजे हे बघा. सो इन दिस वी हॅव युज्ड इकत फॅब्रिक. आपले प्रिंट वाले काही उरलेले कटिंग्स आहेत ते आपण यूज केलेले आहेत. हे तुम्ही समर मध्ये आरामात अंगावर घेऊ शकता, ह्याच्यामध्ये काही गरम होत नाही. आणि सेम टाइमला जर तुम्हाला असं पाहिजे असेल, थंडीच्या दिवसात काही वापरायचं असेल, तर सेम टाइमला आपण फ्युजिंग वगैरे यूज करतो त्याच्या आतमध्ये, आणि त्याच्यामुळे मग हे फॅब्रिक थोडं अजून जाड होतं, ही गोधडी थोडी अजून जाड होते. हो येस, ही थोडी त्याच्यामुळे तुम्ही थंडीमध्ये पण तुम्ही ह्याचा
वापर करू शकता. सो हे इकतचं जे काही फॅब्रिक उरलेलं आहे त्याच्यापासून बघा गोधडी तयार करण्यात आली. किती आता ही साईज तू बघू शकते, खूप मोठी आहे. एखादा माणूस आरामात ही अंगावर घेऊ शकतो. ही आपण बनवून देतो 800 ते 1000च्या रेंज मध्ये आपण बनवून देतो. पण सेम टाइमला जर तू त्यांच्याकडे काही फॅब्रिक असेल क्लायंटचं, काही लोकांना जुन्या साड्या पण असतात ज्या इरकल असतात, ज्या आजीच्या वेळच्या असतात, त्यांना आपल्या लहान बाळांसाठी वगैरे गोधडी पाहिजे असते किंवा कानटोपी वगैरे बनवून घ्यायची असेल, तेही आपण बनवून देतो. सो जसं क्लायंटची रिक्वायरमेंट असेल तर ती प्राइस रेंज त्या हिशोबाने असते, पण जेमतेम 800च्या खालीच असते जर क्लायंटचं फॅब्रिक असेल तर. नाहीतर आपलं फॅब्रिक आपण युज करत असू तर 800 ते 1000च्या रेंज मध्ये आपण हे बनवून देतो. व्हेरी नाईस. हे खूप चांगले आणि मेन सस्टेनेबल ब्रँडला साजेचे सगळे प्रोडक्ट्स आहेत तिचे. सो आता मला सांग की तुझी ऑफर म्हणाली आहेस 10%ची, सो ही सगळ्या प्रोडक्ट्स वरती लागू होणार आहे की कसं काय आणि किती तारखेपर्यंत ही ऑफर असणार आहे? ही ऑफर आपली आता असणार आहे रक्षाबंधन पर्यंत. रक्षाबंधनच्या दिवसापर्यंत आपण ही ऑफर देणार आणि ही ऑफर असणार आहे जी 900 पासून जी रेंज चालू होते आपल्याकडे आउटफिट्सची किंवा आपण स्टिचिंगचं पण जे बनवून घेणार आहोत त्याच्यावरती ही ऑफर आहे 10% आणि आपल्या व्हिडिओची ॲडिशनल 5% ही आपण ऑफर देणार आहोत क्लायंट. ग्रेट. तर मंडळी तुम्ही रक्षाबंधन आहे 9 तारखेला, 9 ऑगस्ट 2025ला, तर 9 तारखेपर्यंत मस्त मस्त खरेदी करायची आहे तर नक्कीच युवा स्टुडिओज कांचन हिला कनेक्ट करू शकता. बरं मला सांग की आता जे नवी मुंबईकर आहेत ते तर इझिली इथे येऊ शकतात बिकॉज स्टेशन पासून अगदी 3 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सला आहे. पण जे मुंबईकर नाही आहेत, जे समज दुसऱ्या शहरातनं व्हिडिओ पाहतायत, कोल्हापूर किंवा नाशिक किंवा नागपूर, तर मग त्यांनी तुझ्याकडे ऑर्डर कसे प्लेस करू शकतात? त्या जसं ऑनलाईन तर आमच्याकडे आउट ऑफ इंडिया पण आम्हाला ऑर्डर्स येतात. जर आपल्या आउटफिट्स मधनं त्यांना काही सिलेक्शन असेल, त्यांना काही घ्यायचं असेल तर आपली स्पेकशीट असते, त्या मेजरमेंट चार्टच्या हिशोबाने ती लोक ऑर्डर प्लेस करतात. त्याच्या व्यतिरिक्त जसं साड्यांपासून त्यांना काही आउटफिट्स पाहिजेत किंवा असं गोधडी वगैरे काही पाहिजे असेल मग ते मला कनेक्ट करू शकतात व्हॉट्सअपवरती किंवा इन्स्टावरती. ते त्यांचं फॅब्रिक मला कुरिअर करू शकतात आणि मग आमचं जे कन्व्हर्सेशन होईल ऑन द फोन किंवा आपण इन्स्टावरती जे आपण आमचं स्टायलिंगबद्दल आम्ही डिस्कशन करू आणि त्या हिशोबाने आपण ती ऑर्डर त्यांना बनवून देऊ शकतो. ग्रेट. आणि समज कोणी नाशिकहून तुला साडी पाठवली की मला या साडीचं रेडी टू वेअर साडी करून दे, हो नक्कीच आपण ते बनवून देऊ शकतो त्या हिशोबाने. हो ग्रेट. मस्त. तर मंडळी तुम्ही पाहिलंच असेल की कांचनकडे सगळे कमाल प्रोडक्ट्स आहेत. जसं सुरुवातीलाच मी सांगितलं की फेस्टिव्ह असू देत किंवा रेग्युलर यूजसाठी असू देत, वन स्टॉप सोल्युशन आहे. एकाच छताखाली कस्टमायझेशनही होतंय आणि बरेच युजफुल प्रोडक्ट्स मिळत आहेत. तर इथे तुम्ही कांचनला कनेक्ट करण्यासाठी म्हणून स्क्रीनवर मी नंबर देते आणि त्यांचं इंस्टाग्राम हँडल सुद्धा मी स्क्रीनवर देते. त्याचे लिंक सुद्धा यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे जाऊन क्लिक करा, तिला फॉलो करा, तिचे नवीन अपडेट्स येत राहतात. बऱ्याच मोठमोठ्या मराठमोळ्या सेलिब्रिटींनी हिचे आउटफिट्स आवर्जून विकत घेऊन वापरलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला त्यांचे फोटोज तिच्या इंस्टाग्राम हँडलवरती सुद्धा पाहायला मिळू शकतात. आता मला सांग की इथे जर समज कोणाला व्हिजिट करायचं आहे स्टोरला, तर स्टोअर्सचे वर्किंग आवर्स काय आहेत आणि मंडे टू संडे ऑल डेज आपण चालू ठेवतो का? आपलं 11 to 8:30 पर्यंत आपलं स्टुडिओ ओपन असतं आणि मंडेला फक्त बंद असतं. आणि जे कोणी व्हिजिट करणार असतील ते आमच्या व्हॉट्सअप किंवा आमच्या इंस्टाग्राम वरती आम्हाला मेसेज करून पहिले एकदा अपॉइंटमेंट घ्या आणि त्या हिशोबाने तुम्ही व्हिजिट करू शकता. आपले स्टुडिओ जे आहे सीवूड मॉल पासून हार्डली 5 मिनिट्स वरती आहे. दिस इज नेक्स्ट टू न्यूरोजन हॉस्पिटल. इथे एक न्यूरोजन म्हणून हॉस्पिटल आहे, त्याच्या बाजूलाच आहे. राईट. त्यामुळे तुम्ही स्टेशनला उतरलात तर खूप इझिली तुम्ही इथे येऊ शकता. तिने 5 मिनिट सांगितलं पण मी जेव्हा मॅपवर बघितलं तर अगदीच 3 मिनिटं होतं. त्यामुळे खूप इझिली इथे येऊ शकता. न्यूरोजन हॉस्पिटल हे खूप फेमस लँडमार्क आहे सीवूड्स मधलं. सो सीवूड्सला येऊन इथे तुम्ही इझिली कोणालाही विचारू शकता आणि तिचं मेन गुगल मॅप्सचं लोकेशन आहे ते सुद्धा मी तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही क्लिक केलं तरी सुद्धा इझिली तिचं लोकेशन ॲक्सेसिबल आहे. वन्स अगेन थँक्यू सो मच कांचन. खूप छान माहिती दिलीस आणि खूप छान कलेक्शन दाखवलंयस. प्रेक्षकांना 100% आलीस इथे आणि आमच्या स्टुडिओला व्हिजिट केलंयस, आमच्या स्टुडिओला तुझ्या चॅनलवरती दाखवतेस. खूप 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 धन्यवाद तुला पण. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. तर मंडळी तुम्हाला कांचनचं कलेक्शन कसं वाटलं, प्राइस रेंज वगैरे पण तुम्ही पाहिलीच आहे. कसं वाटलं कलेक्शन कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.